तर भाऊंनो, आज आपण सिंपल बट स्वीटमध्ये गणेश चतुर्थीच्या बॅनरची सुरुवात केल्या. फायनली आपला पहिला गणेश चतुर्थीचा ग्रुप बॅनर आला आहे, एकदम खतरनाक लेवलला. नक्कीच ढीग प्रेम द्यायचा आहे. त्याचबरोबर आज आपण फ्री PLP दिल्या प्लस मटेरियल पण दिलं आहे. तर या ट्युटोरियलला ढीग प्रेम द्या आणि नक्कीच इंस्टावरही खतरनाक लेवलचे पोस्ट येणार आहेत. तर त्यामुळे इंस्टाग्राम लाईव्ह फॉलो करा, तिथंही ढीग प्रेम द्या. ब्रॉडकास्ट चॅनलला जॉईन व्हा आणि टेलिग्राम लाईव्ह जॉईन व्हा. तर जर नवीन आपल्या चॅनलवर असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर भाऊन राहिला विषय आपल्या क्लासचा, तर येते 21 तारखेला 21 सप्टेंबरला जी का आपली फोटोशॉपची बॅच चालू होणार आहे, तर तिचं भरपूर प्रतिसाद तुम्ही द्याला आहे. भरमसाठ प्रमाणात ढीग प्रेम दिला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि नक्कीच भरपूर जणांचं फोन येऊन गेल्यात पुढं पाठीमागं, नक्कीच ते ॲडमिशन करतीलच. पण जर एक्स्ट्रा सीट्स उरल्या नाहीत तर मग जे लास्टला येणार आहेत ॲडमिशन, तर त्यांचं ॲडमिशन होऊ शकणार नाही. त्यामुळं जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर आत्ताच सीट बुक करून घ्या, जेणेकरून तुम्ही एकदा सीट बुक झाली की प्रॉपरलीरित्या मग सिक्युअर राहशील आणि नक्कीच चांगल्या प्रकारे मग ग्रुपमध्ये ॲड होईल तुम्ही. आणि तिथं सगळी इन्फॉर्मेशन येत असते, सगळ्या सविस्तर गोष्टी, सिक्रेट, प्रॉपर प्रायव्हसी आहे भरपूर चांगल्या प्रकारे. जे काय क्लास कसा होईल काय होईल ते सगळं आपल्या ग्रुपमध्ये सांगितलं जाईल. आदल्या दिवशी भरपूर काही डीप गोष्टी आहेत. नक्कीच 20 दिवसांचा आपला क्लास असतो आहे, तसं एक्स्ट्रा दिवशी वाढवलं जातात, ते सगळं आपल्या क्लासमध्ये सांगितलं जाईल. प्लस तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट, मटेरियल, 35 GB डाटा भेटणार आहे मोठा, आणि फ्युट सेपरेट डाटा असणार आहे. आणि क्लास चालू असताना भरपूर काही मटेरियल भेटणार आहे, त्यामुळे ते मी काउंट केलं नाही यात. ओके. त्याचबरोबर 3 सॉफ्टवेअर आपण देणार, फोटोशॉप, ॲडोबी इलस्ट्रेटर आणि फिल्मोरा. फोटोशॉप बेसिक ते ॲडव्हान्स शिकवून देईल, त्यात सगळ्या प्रकारे डिझाईन्स ज्या तुम्हाला इथं फोटो दिसाल्यात. ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो आणि मटेरियल सेपरेशन, आणि फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग, असं संपूर्ण सिक्वेन्स आहे. ह्या एवढ्या कमी बजेटमध्ये, कमी फीमध्ये कुठेही मार्केटमध्ये क्लास अवेलेबल नाही. आपल्या फोटोशॉपचं प्रोफेशनल लेवल, जसं तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला डिझाईन बघताय त्या लेवलला डिझाईन करायला शिकवलं जाते. प्लस क्लायंट कसं हँडल करायचं, कस्टमरची ऑर्डर कशी घ्यायची, कस्टमरपर्यंत कसं पोचायचं, या पण व्यावहारिक गोष्टी चांगल्या प्रकारे सांगितल्या जातात. ओके. आणि नक्कीच लई त्यांना असा प्रॉब्लेम आहे की क्रिएटिव्ह कन्सेप्ट सुचत नाही आम्हाला, डिझाईन कशी करायची हे पण सुचत नाही, कसं फॉन्ट अलाइनमेंट, पिक अलाइनमेंट सगळं A to Z चांगल्या प्रकारे समजून सांगितलं जाईल. तर अशाच प्रकारचा आपला ज्यांच्याकडे PC नाही आहे, फक्त मोबाईल आहे, तर त्यांनी मोबाईलचा क्लास करू शकताय. आपल्या मागील 1 महिन्याआधीच जी का आपली मोबाईलची बॅच आहे तर ती पार पडली, आणि त्यालाही तुम्ही भरपूर भरमसाठ प्रमाणात प्रेम दिला. आणि आता रिसेंटली बघायला गेलं तर ऑनलाईन रेकॉर्डेड क्लास पण भरपूर जण घेत आहेत, आणि त्यांचा चांगला फीडबॅक पण आहे. तर त्यामुळं ज्यांच्याकडे फक्त ओनली मोबाईल आहे त्यांनी नक्कीच रेकॉर्डेड आपल्या मोबाईलचा क्लास तुम्ही घेऊ शकता, काळजी करू नका. PC क्लासची फी आहे 3600 रुपये आणि मोबाईल क्लासची फी आहे 1500 रुपये. तर चला, तर आता आपण विना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूया. तर भाऊंनो, आता आपण आपलं पिक्सल लॅबमध्ये पहिल्यांदा आपल्या बॅनरचं जे काय बॅकग्राऊंड आहे तर ते ॲड करून घ्यायचं आहे. जे का आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीला ज्या लेवलचं बॅकग्राऊंड केलं तर त्याच थीममध्ये आपण हे बॅकग्राऊंड घेतलं आहे. तर हे जे काय डिफॉल्टवर जे टेक्स्टिंग आहे डिलीट केलं, त्यानंतर मिडलचा आपल्या ऑप्शन इम्पोर्ट आपण करत होता गोष्टी एक. जसं की आपली पहिली गोष्ट आहे, वरची आपली मंडला स्ट्रीप आपण ॲड केल्या आणि ती एकदम बेस्ट दिसत्या. तुम्ही त्याला बॉटमला लावणार असाल तरी चालेल आपल्या शुभेच्छुकच्या पट्टीला. त्यानंतर पुढील मुद्दा आपण घेतले जरा अवघच ट्रॅडिशनल थीममध्ये, म्हणजे सिनेमॅटिक लेवलचा जरा करण्याचा प्रयत्न केला. त्या लेवलला आपण घेतले जरा लाकडी कामाचं ते संपूर्ण फर्निचर चांगल्या प्रकारे दिसते. बाप्पाच्या पाठीमागे सेट केलं की अतिशय उत्तम दिसते. त्यानंतर पुढील मुद्दा, पुढील गोष्ट, बाप्पाच्या पाठीमागचा जो काय आपला गोल सर्कल आहे बरोबर आपल्या डोक्याच्या पाठीमागे येणार आहे, तर तो असणं गरजेचं आहे, कारण का तो हायलायटेड सेक्शन आहे. तर त्यामुळं नंतर बाप्पाची आपली इमेज ॲड केली आपण. आता ही पुढं चालल्या, याला आपण ड्रॅग करून पाठीमा टाकत कशाच्या, फर्निचरच्या. त्या प्रॉपर्ली तर आपण लॉक केलं आणि बाप्पाच्या पुढं आपलं शेप आला आहे, तर तो पण आपण पाठीमा टाकत चांगल्या प्रकारे हे सगळं गेलेलं आहे. त्यानंतर पुढील मुद्दा, खाली शुभेच्छुकची आपली पट्ट्या आपण घेतल्या बघा. आणि ही जी का पट्ट्या आहे ही कलर व्हीलचा वापर करून घेतल्या, म्हणजेच जो का आता आपण यूज केला बॅकग्राऊंडला कलर, तर त्याच्या अपोजिटचा कलर आपण इथं या पट्टीला दिलेला आहे. त्यानंतर पुढील मुद्दा, पुढील गोष्ट इम्पोर्ट केला होता आपण. जसं की आता जी का पट्टी ॲड झाली तर त्यावर आता आपण शुभेच्छाचा विषय केला आहे. ते म्हणजे एक नंबर म्हणजे 5 आपण पिक्स ॲड करू शकतो आहे. आणि जर लहान तुम्ही जे काय आपलं शेप्स आहेत तर ते केला तर 10 पण बसू शकतात. 2-2 म्हणजे 5-5चं 2 असं त्या लेवलला तुमच्या पद्धतीनं बघून घ्या, चेक करून घ्या. शेवटी क्लिप बीप करायचा मुद्दा जे काय तर ते तुम्हाला माहिती आहे. एक्सटर्नल लेवलला तुम्ही पिक्सआर्ट असो, इन्फिनिट पेंटर असो, फोटो एडिटर असो, वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमधून पण तुम्ही ते क्लिप करून घेऊ शकता जर इथं होत नसेल तर. त्यानंतर पुढील मुद्दा, इम्पोर्ट गोष्ट पुढील ती म्हणजे वरचा आपला गणपती बाप्पांच्या जसं की सिलेटेडचा जो काय गणेश चतुर्थी आहे किंवा जो काय आपलं सणवार असेल तर त्या रिलेटेड आपण डायलॉग टाकतोय, तर तो आपण घेतला. आणि ह्यो घेतला मी
गुगलला काय सर्च करायचं, गणेश चतुर्थी मराठी क्विट्स असं सर्च केला की तुम्हाला भरपूर असा रिझल्ट येऊन जाईल आणि भरपूर डायलॉग्स त्या लेवलचे येऊन जाईल. म्हणजे शुभेच्छा देतात चांगल्या प्रकारे. त्यानंतर इम्पोर्ट पुढील मुद्दा, पुढील गोष्ट जी का आपली गणेश चतुर्थी टेक्स्टिंग आहे एकदम खतरनाक फॉन्ट लेवलला, ड्युअल टोनमध्ये प्रॉपर आपला ग्रॅडियंट थीम आहे आणि ग्रॅडियंट एकदम आपण स्केल शार्प ठेवल्या, ब्लर अजिबात केलं नाही आणि चांगल्या प्रकारे आता ह्यो ट्रेंड झाला. त्यामुळं तुम्हालाही आवडला असेल, नक्कीच कसा वाटला कमेंट करून सांगा. त्यानंतर पुढील मुद्दा, पुढील गोष्ट इम्पोर्ट आपण करूयात. तर ती जसं की आपलं शुभेच्छांचा गोष्टीचा भाग आहे टेक्स्टिंगमधला. निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा खाली ट्रायंगुलर लेवलला आपण मल्टिपल शेप्स ॲड केल्यात वेगवेगळ्या कलरमध्ये. त्यानंतर हे लॉक करून घ्या तुम्ही. त्यानंतर पुढील मुद्दा, जसं की आता काही आपल्या डिझाईनचा भाग आहे तर तो आपण ॲड करून घेतला. वर आपल्या काही जरा शेप्स आहेत 3 सर्क्युलर आणि खाली आपली पट्टी होती तर ती आपली ॲड झाल्या. त्यानंतर पुढील मुद्दा, आता एक आपण जागा उराल ती एका कोपऱ्यात, तर त्यामुळे मी ते जसं की हँगिंग लेवलचं DAP आहे ना तर ते घेतलं आहे, पण ते प्रॉपर हायलाईट दिसेना. तर त्यामुळे मी काय केलं, त्याच्या पाठीमागे शेप्स लावला. आता बघा हे प्रॉपर मी ॲड करतो. लईच मी शॅडो लावलं तर ते एकदम बाद दिसालतं, तर ते बघू शकता ही दिसत नाही, त्या बॅकग्राऊंडमध्ये मर्ज होऊन चाललं आहे. पण तेच प्रॉपर त्याच्या पाठीमागे आपण शेप लावल्यावर ते एकदम अतिशय उत्तम दिसाले बघा. त्यानंतर पुढील मुद्दा, खाली आपली शुभेच्छुकची पट्टी आपण दिल्या. आता ही पट्टी माझ्या नावाची पण दिल्या आणि तुम्हाला सेपरेट शुभेच्छुक असं लिहिलेलं प्रॉपरली तर त्या लेवलचं पण दिलं आहे, तर ते पण नक्कीच चेकआउट करून घ्या. 2 मिनिटात मी दाखवतो या लेवलला. मग फक्त माझं नाव जे आहे तर ते हाईड करतो आणि या लेवलला तुम्ही हे बघून घेऊ शकता. आणि लॉक केल्यात सगळ्या गोष्टी, लॉक काढून तुमच्या पद्धतीने सगळ्या गोष्टींचा एडिट करा. ओके, तर हे आय होप सगळं काल असेल ओव्हरऑल संपूर्ण एडिटिंग चांगल्या प्रकारे. एवढंच आपली पहिली सुरुवात आपल्या आपण ग्रुप बॅनरने केल्या गणेश चतुर्थीची. आय होप तुम्हाला आवडलं असेल. काही शंका बिंका असेल, काय अडचण असेल तर नक्कीच विचारा. बाकी या ट्विटरला भरमसाठ ढीग प्रमाणात प्रेम द्या आणि क्लासचाही विचार करा. येत्या 21 तारखेला आपली बॅच चालू होणार आहे. नक्कीच फोटोशॉपची आणि मोबाईलचाही क्लास आत्ता लगेच भेटून जाईल, रेकॉर्डेड क्लास आहे तो, तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. बाकी भेटवलं करतो पण एकदम चांगल्या विशाळ नाद व्हिडिओमध्ये. तोवर काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. ढीग प्रेम आहे. धन्यवाद.